राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब. हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उभाटेपणा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप. नाशिक दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल. आज बीड पोलिसांना शरण येणार, तर कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचं सर्व पुरावे असल्याचाही दावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर. मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका नसल्याची माहिती, तर अहवाल अर्धवट असल्याचा अमित गोरखेंचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस. विधानसभेला निवडणूक आयोगानं नियमांची पायमल्ली केली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुधडेंची याचिका. उत्तर सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश. काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची सूत्रांची माहिती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगचा विस्तार करण्याच्या तयारीत. मुंबई पुण्यातून तरुणांच्या भरतीचे प्रयत्न. सूत्रांची माहिती. प्रसिद्धी आणि पैशांचा आमिष. दोन दशकांनंतर रशियानं तालिबानला दहशतवादी संघटनेच्या यादीतून केलं मुक्त. रशियाच्या सुप्रीम कोर्टाचा तालिबानला दिलासा. रशिया तालिबानच्या वाटाघाटीनंतर निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.